डॉक्टर तुकाराम किल्ल्याविल्ल्या देऊन टाकले। उशीर झाला पण सामाजिक कार्यालय पाहिजे या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय माननीय शिवश्री पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब, संस्थापक अध्यक्ष मराठा सेवा संघ, त्याचबरोबर आजच्या आपल्या या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून आपलेले आपल्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट की ज्यांच्या संकल्पनेतून आपण बुलढाणा जिल्ह्यामध्ये झालेले बदल बघत आहोत असे लोकप्रिय आणि लाडके आमदार सन्माननीय शिवश्री संजूभाऊ गायकवाड याच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आहेत। त्यानंतर माननीय शिवश्री विनोदजी गायकवाड साहेब यांना विनंती करतो की त्यांनी विचारमंचावरती यायचं आहे। जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ, त्याचबरोबर श्री सचिनजी तायडे साहेब, सचिव मराठा सेवा संघ यांना विनंती आहे की त्यांनी विचारमंचावरती यावं। यानंतर माननीय शिवश्री रविकांतजी काळवागे साहेब, कार्याध्यक्ष मराठा सेवा संघ, यांनी सुद्धा विचारमंचावरती यायचं आहे। यानंतर माननीय शिवश्री डॉक्टर मनोहरजी तुपकर साहेब, राज्य सहसचिव, यांनी सुद्धा विचारमंचावरती यावं। राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब तथा छत्रपती शिवाजी महाराज यांचं पूजन या ठिकाणी वाढत जाणारी छत्रपती शिवरायांची राजमुद्रा आणि त्याच पद्धतीने छत्रपती शिवरायांचं स्वराज्य हे कलेकलेनं वाढत गेलं। त्याच मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपल्या या विभागीय आपल्या या जिल्हा कार्यालयात या ठिकाणी सन्माननीय आमदार शिवश्री संजूभाऊ गायकवाड, त्याचबरोबर माननीय शिवश्री पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांच्या हस्ते उद्घाटन या ठिकाणी होत आहे। यानंतर मी श्रीमती ज्योतिताई जाधव यांना विनंती करतो की त्यांनी जिजाऊ वंदना या ठिकाणी कायम करावी। तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्त नाही, जिजामाऊली गे तुला वंदनाही। त्यातून मुक्ती मिळाली जनाना, गुलामी कुणाला कुणाचीच नाही। नसे दुःख कोणा नसे न्यून कोणा, मुलांना मुलांना नसे दैन्य काही, जिजामाऊली गे तुला वंदनाही। जशी पार्वती प्रिया शंकरास, तशी प्रेरिता गे शहाजी सतुरी। जसा संविधानी बळी पूर्वतानी शिवाजी जनांच्या, तसे चित्त देवी माऊली गे तुला वंदनाही। संस्कृतीने तुझ्या जागृतीने प्रकाशात माझी मनी प्रवाही। तुला वंदिताना सुखी अंगांग, धर्ममाता शिवाचाच पाही, खरा धर्ममाता शिवाचाच पाही गे तुला वंदनाही। जय जिजाऊ, जय शिवराय। तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय। धन्यवाद। भोयर सर यांनी सुद्धा विचारमंचावरती यायचं आहे। शिवश्री संजूभाऊ गायकवाड की खऱ्या अर्थानं आपल्या या बुलढाणा विधानसभेचे मतदारसंघामधील कार्यसम्राट ज्यांना म्हणता येईल की त्यांच्या संकल्पनेतूनच बराचसा बदल आपण या बुलढाणा शहरामध्ये बघतोय, ते आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक आहेत। आणि खऱ्या अर्थानं महापुरुषांनी जे कार्य केले ते महापुरुष या बुलढाणेकरांना दाखवून देण्याचं काम आणि आपल्या स्मृतीमध्ये साठवून ठेवण्याचं काम आदरणीय संजूभाऊ या ठिकाणी करत आहेत। जर कोणी आला असेल तर तो बुलढाणा आहे असं तो आता म्हणू शकत नाही। अशी ही बुलढाण्याची कायापालट करणारे आदरणीय संजूभाऊजी गायकवाड यांचं स्वागत सन्माननीय शिवश्री सचिनजी तायडे सरकारला शिक्षकांना विनंती करतो।
ज्यांच्या मदतीने ज्यांच्या सहकार्याने आपल्याला या ठिकाणी हे कार्यालय बघायला मिळत आहेत असे आदरणीय लाडके आमदार संजीवजी गायकवाड या अध्यक्ष शिवश्री खेडेकर साहेब पुरुषोत्तमजी रेखाताई खेडेकर यांना विनंती करतो यांचं स्वागत शिवश्री ॲडव्होकेट PM जाधव सर करतील त्यांना विनंती करतो. यानंतर शिवश्री डॉक्टर मनोहरजी तुपकर यांचं अध्यक्ष मराठा सेवा संघ यांचं स्वागत शिवश्री अभय पाटील करतील अशी त्यांना विनंती करतो. यानंतर रविकांतजी काळवागे कार्याध्यक्ष मराठा सेवा संघ यांचं स्वागत शिवश्री महादेव सुतारे करतील अशी त्यांना विनंती करतो. यानंतर माननीय शिवश्री सचिनजी तायडे यांचं स्वागत सन्माननीय ॲडव्होकेट भोसरे करतील अशी त्यांना विनंती करतो. यानंतर शिवश्री अनिल अकाळ साहेब यांचं स्वागत प्राध्यापक चिंचोले सर करतील अशी त्यांना विनंती करतो. यानंतर श्रीमती ज्योतिताई जाधव यांचं स्वागत श्रीमती कोमलताई तायडे करतील. आदरणीय कार्यकारी अभियंता श्री राऊत साहेब यांनी विचार मंचावरती यायचं आहे. यानंतर शिवश्री नारायणजी काळबांडे साहेब की जे जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ वाशिम हे आपल्याला या कार्यक्रमाला उपस्थित संभाजी ब्रिगेड करतील अशी त्यांना विनंती करतो. यानंतर शिवश्री गजाननजी भोयर विखे करतील अशी त्यांना विनंती करतो. आचार्य आंबोरे सर यांचं स्वागत कोल्हे सर करतील अशी त्यांना विनंती करतो. शिवश्री अशोकरावजी खरात मुख्य कार्यकारी कोल्हे सर करतील अशी त्यांना विनंती करतो. उद्घाटनाचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष आदरणीय शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर सर, संस्थापक अध्यक्ष मराठा सेवा संघ आणि ज्यांच्या शुभ हस्ते या कार्यालयाचा फीस स्थापन झालेला आहे असे केवळ आता बुलढाण्याचेच म्हणता येणार संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके आमदार त्यांना धर्मवीर त्यांना म्हणेल की त्यांनी आपल्या कामाचा ठसा केवळ बुलढाणा जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्र राज्यामध्ये नक्कीच उमटवलेला आहे असे आमचे सर्वांचे आवडते संजीव भाऊ. तो आमच्या केवळ SMS-च्या संदेशाच्या नुसत्या संदेशावर आपण या ठिकाणी सर्व उपस्थित झाला. मराठा सेवा संघाची मराठा समाजातली सगळी नाका डोळ्याची मंडळी आज आपल्यासमोर क्रीम ऑफ द सोसायटी म्हणता येईल अशी मंडळी उपस्थित आहे. आपल्या सर्वांना विनम्र अभिवादन मी करतो. मराठा सेवा संघाची चळवळ गेल्या 30-35 वर्षापासून महाराष्ट्रात किती पावले वैचारिक सांस्कृतिक किती प्रबोधन झाले नव्याने सांगायची गरज नाही. त्याच्यामध्ये थोडा जाणार नाही. फक्त बुलढाणा जिल्ह्यामध्ये जी खंत होती आम्हाला की या ठिकाणी मराठा सेवा संघाचं कार्यालय नाही, जिल्ह्याचं कार्यालय नाही, त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात आजूबाजूच्या जालना असेल, अकोला असेल, औरंगाबाद असेल, जळगाव असेल, चंद्रपूर गडचिरोलीपर्यंत प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुलींचं वसतिगृह आणि अद्यावत वसतिगृह नांदेडला तर आता जवळजवळ पंचतारांकित म्हणता येईल अशा पद्धतीचं वसतिगृह 5 मजली तयार झालेलं आहे. आणि आम्हाला खंत होती, सर्वांना येण्याची खंत होती. तर त्यातलं पहिलं पाऊल आज पूर्ण झालेलं आहे. आणि दुसरं जे पाऊल आहे मुलींचं वसतिगृह, मला वाटतं भाऊंच्या प्रतिनिधी मागे ठेवतो की आम्ही आमचं स्वप्न कसं पूर्ण करणार आहोत. आणि त्याच्यावर माझा हक्क नाही त्या विषयावर बोलण्याचा, भाऊ त्याच्यावर बोलणार आहे. तर प्रास्ताविक मी फक्त आज आपलं या 2च मुद्द्यावरती होतं की जिल्हा कार्यालय आणि मुलींचं आणि मुलांचं वसतिगृह या जिल्ह्याच्या ठिकाणी व्हावं. आणि त्या दृष्टीनं आता आपलं एक पाऊल नक्कीच पुढे पडलेलं आहे. आणि दुसरं पाऊल नक्कीच काही दिवसात महिन्यात म्हणणार काही दिवसातच पडणार आहे. तर या सर्वांसाठी आपल्या सर्वांचं योगदान लागणार आहे.
तर त्या योगदानासाठी सुद्धा सर्वांनी सहकार्य करावे अशाच पद्धतीने एवढीच मी विनंती करतो. आणि आज या ठिकाणी नियुक्त्या आपण जाहीर करणार आहोत. तर त्या नियुक्त्या सचिन तायडे सर जे असतील सचिव आपले मराठा सेवा संघाचे, किंवा कोण वाचत आहे ते नियुक्त केलं ते पटकन तरी चिंचोले सोबत चिंचोले किंवा आपल्याला मान्यवरांना वेळ द्यायचा आहे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. तसेच विद्यापीठासमोर उपस्थित सर्व मान्यवर, या ठिकाणी अतिशय कमी वेळामध्ये आपल्याला ह्या सर्व नियुक्त्या वाचायच्या आणि त्यांना नियुक्ती पत्र खेडेकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी मराठा सेवा संघ बुलढाणा जिल्हाध्यक्ष डॉक्टर विठ्ठलराव दिखे पाटील कृषी परिषद यांचे जिल्हाध्यक्षपदी दिनकरराव गावस्कर साहेब. खरात महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकार कक्ष जिल्हाध्यक्ष. त्यानंतर मी शिवश्री रविकांत, त्याचप्रमाणे डॉक्टर रखमाबाई राऊत आरोग्य कक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी डॉक्टर भुसारी साहेब यांना सुद्धा या ठिकाणी कालवाडी साहेबांनी नियुक्ती. शिवधर्म जिल्हा समन्वयक नंतर शिवश्री संजयजी खांडवे. मी सचिन तायडे साहेबांना विनंती की पुढे पुढे. यानंतर निकोबाराय साहित्य परिषद कक्षाच्या अध्यक्षपदी शिवश्री प्रमोद टाले. काळवाडी साहेबांना विनंती करतो की त्यांनी टाले साहेबांना या ठिकाणी नियुक्त. त्यानंतर बुलढाणा जिल्हा सहसचिवपदी शिवश्री विष्णू म्हसागर. माननीय अकाळ साहेबांना विनंती करतो की त्यांनी सहसचिव विष्णू म्हसागर साहेबांना या ठिकाणी. शिवश्री गणेश निकम तानुबाई निर्जे पत्रकार परिषद अध्यक्ष. बुलढाणा जिल्हा कोषाध्यक्षपदी मी अकाळ साहेबांना विनंती करतो की त्यांनी अभय पाटील साहेबांना नियुक्तीपत्र या ठिकाणी द्या. यानंतर श्री विनोद गायकवाड साहेबांना विनंती करतो की पुढील नियुक्तीपत्र त्यांच्या हस्ते त्यांनी वितरित करावं. शिवश्री रवींद्र खराटे मराठा मलकापूर तालुका अध्यक्षपदी. शिवश्री मधुकर गव्हाड साहेब यांना प्रदान करतो अशी त्यांना विनंती करतो. यानंतर मलकापूर तालुका उपाध्यक्ष प्रदान करतील अशी त्यांना विनंती करतो. तालुका सचिव शिवश्री अशोक निकस साहेब. उपाध्यक्ष डॉक्टर बालाजी कळकुंबे यांना मी तुपकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर कळकुंबे साहेबांना नियुक्ती. त्यानंतर त्यांनी नियुक्तीपत्रांची आता अनाउन्समेंट केली असे आपले प्राध्यापक सुबोध चिंचोले साहेब यांना नियुक्ती प्रदान करण्याकरता मी कार्यकारी अभियंता काळवागे साहेब यांना विनंती करतो. नियुक्ती करण्यात येत आहे. खऱ्या अर्थानं लढायला शिकलो सत्यासाठी, वाचायला शिकलो चिकित्सेसाठी आणि बोलायला शिकलो न्यायासाठी. हे ब्रीद मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्याचे आणि हे बळ शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या कार्यानं, त्यांच्या प्रयत्नानं या संबंध भारतभरात नव्हे तर जगात आपण मराठा सेवा संघाचं कार्य बघत आहोत. तर आजच्या या कार्यक्रम प्रसंगी आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे मराठा सेवा संघाचे आता माजी जिल्हाध्यक्ष म्हणता येईल शिवश्री विनोदजी गायकवाड सर यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द या ठिकाणी. कर्मवीर धर्मवीर संजीव गायकवाड
सर्व शाखांचे पदाधिकारी व उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज आपल्यासाठी म्हणजे चांगला योग जुळून आलेला आहे. म्हणजे जे आपलं स्वप्न होतं की आपल्याला जिल्हा कार्यालय नव्हतं, आज पुढे टाकलेलं आहे. परंतु याच ध्येयावर आपल्याला थांबायचं नाही. आपल्या सांस्कृतिक व वैचारिक चळवळ ही चालू राहणारच आहे. आजपर्यंत आपण थोडंसं कार्यालयाविना या गोष्टी करत होतो, परंतु आता या आजच्या या प्रसंगामुळे कार्यालयामुळे आपल्याला बरीचशी सुविधा उपलब्ध होईल. परंतु आपल्या म्हणजे या चळवळीचं एक ध्येय आहे की आपल्याला मुलींचं वसतिगृह, मुलांचे वसतिगृह निर्माण करणे व ते चालवणे. या क्षेत्रामध्ये आपण थोडंसं मागं राहिलो होतो. त्याबद्दल आपण मागच्या 1.5-2 वर्षामध्ये बरेचसे कामही केले आणि निधी पण सूचित केला होता. परंतु बरीच जमिनीची प्रॉब्लेम होता. आता तो मला असं वाटतं संजय भाऊ आता मदत करतीलच. तुमच्याकडे आम्ही फार अपेक्षेनं बघतोय. हे आपल्याला पुढे जायचं आहे आणि आजच्या या प्रसंगी आपण बऱ्याचशा म्हणजे पदाधिकाऱ्यांच्या नवनियुक्त केलेल्या आहेत. त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. आणि माझ्या 2 वर्षामध्ये काही गोष्टी करायच्या राहून गेल्या होत्या. मध्येच माझी 1.5 वर्षापासून बदली झाली. मला अमरावतीला राहायला जावं लागलं. त्यामुळे मी काही गोष्टीमध्ये लक्ष देऊ शकलो नाही. त्याबद्दल थोडीशी मला मनात खंत आहे. परंतु जास्तीत जास्त मुलींना आपल्याला पुढं कसं काम करता येईल यासाठी मी सर्व प्रयत्न राहील. आणि आता साहेबांना शुभेच्छा देतो आणि वेळेचं थोडंसं प्रसंग पाहून थांबतो. जय जिजाऊ. शिवश्री अनिलजी आकाळ साहेब यांच्या मनोगतापूर्वी मी जिल्हा नियोजन अधिकारी आदरणीय सुनयजी लाड साहेब यांना विनंती करतो की त्यांनी समोर यावं. आपल्या बुलढाणा विधानसभेचे लोकप्रिय आमदार सन्माननीय संजीवभाऊ गायकवाड, त्याचबरोबर शिवश्री पुरुषोत्तमजी खेडेकर सर यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय लाड सरांचं या ठिकाणी विशेष सत्कार करायचा आहे. लाड साहेब की जे आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून काम करतात आणि त्यांनी जिजाऊ सृष्टीमध्ये त्या ठिकाणी लागणाऱ्या ज्या विविध कामासाठी अगदी अहोरात्र, ज्याला मी रात्र या ठिकाणी म्हणतो की रात्रीपासून सुद्धा सरांनी काम केलं आणि खऱ्या अर्थानं आपल्या जिजाऊ सृष्टीसाठी त्यांची अतिशय मोलाची मदत आपल्याला मिळाली आहे. म्हणून त्यांचा विशेष सन्मान पत्र आणि पुस्तकं देऊन या ठिकाणी आदरणीय आपले लोकप्रिय आमदार संजीवभाऊजी गायकवाड, त्याचबरोबर सन्माननीय शिवश्री पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब हे या ठिकाणी त्यांचं स्वागत करत आहेत. त्यांचा सत्कार या ठिकाणी आपल्या बुलढाणा मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय शिवश्री अनिलजी आकाळ साहेब यांना विनंती करतो की त्यांना हा मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यामध्ये आता मराठा सेवा संघाचं काम नेतृत्वामध्ये आम्ही निश्चितच छत्रपती शिवरायांचे मावळे बनून त्यांच्या सोबत राहू. तर मी सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. आज एक नवीन जबाबदारी माझ्यावर येऊन पडली आहे. बुलढाणा जिल्ह्याचं जिल्हाध्यक्षपद माझ्याकडं आपल्या सगळ्या मंडळीने दिलंय. त्या माध्यमातून मला असं सांगावं वाटतं की आपल्याकडे मी अकोल्यात काम केलं आहे त्या अगोदर 2 वर्ष आणि अकोल्यामध्ये जितका ॲक्टिव्हनेस तिथे होता तो आपल्याकडे अगोदरच्या विषयामध्ये कमी दिसला आहे. त्या पद्धतीने आपले सगळे जे 33 कक्ष आहेत ते ॲक्टिव्ह करण्याचं आणि कुठे ना कुठे प्रत्येक ठिकाणी आपण कुठेतरी दिसू. आपली कोणताही 33 ज्या संघटना आपल्या ज्या आहेत, 33 जे कक्ष आपले आहेत त्या कक्षाच्या माध्यमातून आपण प्रत्येक कार्यक्रमात सहभाग कसा राहील आणि त्याचा ॲक्टिव्हनेस आपला कसा त्यामध्ये दिसेल या पद्धतीनं पुढची काम आपण या ठिकाणी सगळे जे माझ्यासोबत नवीन नियुक्त झालेले सगळी मंडळी करतील. त्याचप्रमाणे आपले जे वरिष्ठ मंडळी आहेत या ठिकाणी बरीच मंडळी त्यांनी अगोदर या ठिकाणी काम केलं आहे, त्यांचं मार्गदर्शन आम्हाला सतत मिळत राहील. त्या माध्यमातून एक चांगले ॲक्टिव्ह अशी टीम आपण या जिल्ह्याला उभी करूया आणि एक चांगलं उत्तम असं काम साधारणतः 2-3 वर्षापर्यंत तर माझी काही आता बदली होणार नाही, कारण की कालावधी मिळेल आणि त्यामुळे या ठिकाणी एक ॲक्टिव्ह असं काम करण्याची एक संधी आपल्याला मिळेल. आपल्या सगळ्याच्या सहकार्यानं आपण ही सगळी जी मोहीम आहे अशी एक अपेक्षा
व्यक्त करतो आणि त्यासाठी किती वेळ द्यायचं काम पडलं तरी तो आपण देण्यासाठी मी सदैव तयार असेल. सगळ्यांना सांगतो. निश्चितच नवनियुक्त झालेले पदाधिकारी हे निश्चितच तुमच्यासोबत हिरिरीनं काम करतील आणि मराठा सेवा संघाचा विचार हा कृतीतून जन पोचवतील. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन की मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष शिवश्री रविकांतजी काळवागे सर यांना विनंती करतो की ते पत्रामधून भाऊंसाठी एक विनंती या ठिकाणी करत आहेत. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी ते पत्राचं वाचन या ठिकाणी करावं. जिजाऊ बोलणार नाही, फक्त भाऊंना आपल्याला जे मराठा सेवा संघासाठी जागा हवी त्याच्यासाठी निवेदन देत आहे, ते मी निवेदन देतो. माननीय नामदार संजय भाऊ गायकवाड, बुलढाणा मतदारसंघ बुलढाणा. विषय मराठा सेवा संघ बुलढाणा जिल्ह्यासाठी सागवण परिसरातील नगर पंचायतीच्या मालकीचा भूखंड छावा प्रमोशन झालं करावं लागेल. मराठा सेवा संघ ही एक नोंदणीकृत सेवाभावी संस्था आहे. नोंदणीपत्र माहितीसाठी सोबत जोडले आहे. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून महाराष्ट्र तसेच देशभरातील सर्वच राज्यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक, धार्मिक क्षेत्रातील परिवर्तनाचे कार्य सुरू आहे. महाराष्ट्रातील अपवाद वगळता जवळपास सर्व जिल्ह्यामध्ये दर्जेदार वसतिगृहे चालवली जातात. तसेच जलधर्मस्थळ मातृत्व सिंधगड राजा येथे जलसृष्टी काम सुरू आहे. महोदय, या पार्श्वभूमीवर बुलढाणा शहरात मराठा सेवा संघाचे मालकीचे कार्यालय उपलब्ध नाही, तरी आपणास विनंती की कृपया मराठा सेवा वसतिगृह, मंगल कार्यालय व अन्य सार्वजनिक सुविधा निर्माण करण्यासाठी आम्हाला आपल्या मालकीचा भूखंड शासकीय चौकटीत राहून जनहितार्थ द्यावा ही नम्र विनंती आहे. महोदय, बुलढाणा नगर परिषद बुलढाणा यांच्या मालकीचा पूर्णपणे मोकळा व अनारक्षित भूखंड सागवण परिसरात उपलब्ध आहे. त्याची माहिती अशी आहे. मालक बुलढाणा नगर परिषद बुलढाणा, लोकेशन सागवण गाव परिसर, सर्व क्रमांक 179, एकूण क्षेत्र 56 अंदाजे 1 हेक्टर. बुलढाणा शहर सुधारित विकास आराखड्यात दर्शवल्याप्रमाणे पूर्णपणे अनारक्षित आहे, तसेच मोकळा आहे. महोदय, या परिस्थितीत आपला नम्र विनंती आहे की कृपया मागणी करण्यात आलेला सागवण परिसरातील नगर परिषदेच्या मालकीचा भूखंड मराठा सेवा संघ बुलढाणा जिल्हा यांना देण्यात यावा. नगर परिषदेच्या शर्ती व अटीनुसार नावापुरतेच भाडे आकारणी करावी व पहिल्या टप्प्यात 30 वर्षांसाठी भूखंड मिळावा. कृपया वैयक्तिक लक्ष घालावे. पुढील कार्यवाही तातडीने करावी अशी विनंती आहे. मराठा सेवा संघ बाबतीत काही माहिती पाहिजे असल्यास तर वेगळी दिली जाईल. धन्यवाद व सदिच्छा. जय जिजाऊ. मराठा सेवा संघ बुलढाणा जिल्हा. एकदा पुन्हा एकदा टाळ्या बंद होत्या. निश्चितच आदरणीय लोकप्रिय आमदार सन्माननीय शिवश्री संजूभाऊ गायकवाड बुलढाण्यात राहतो आणि खऱ्या अर्थानं आम्ही त्यांचे धडाडीचं जे काम आहे, मी भाऊंसोबत शिवजयंतीमध्ये काम केलं ह्याचे आणि मोठं काम हे तडीस लवकर कसं न्यायचं हे कौशल्य भाऊमध्ये निश्चितच. आणि भाऊ अगदी सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला संधी देतात, हे त्यामधलं एक महत्त्वाचं गमत या ठिकाणी सांगतो. आणि या ठिकाणी आहात तर मी विनंती करतो तुम्हाला की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज बुधभूषणमध्ये आपल्या प्रकीर्ण नीतीमध्ये म्हणतात की प्रिय जनांना दातैव, म्हणजे प्रजेला देणाराच प्रिय असतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा हेच केलं आहे. तर पाणी घेऊन येणारा मेघ जो असतो, या मेघाकडंच व्यक्ती आशेनं बघत असतो. समुद्रात भरपूर पाणी असतं, पण त्या समुद्राकडे कोणी बघत नसतं. खऱ्या अर्थानं तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषणामध्ये जे प्रकरण नीतीमध्ये सांगत असताना मेघ तुम्ही या बुलढाणा विधानसभेचे आहात असं मला या ठिकाणी निश्चितच जाणवतं. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय संजूभाऊ गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आम्हाला आजच्या या उद्घाटन राजा शिवछत्रपती राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ, सर्व शिवपुरुष महामानवांना विनम्र अभिवादन. सर्वप्रथम आजच्या या आपल्या मराठा सेवा संघाच्या जिल्हा मुख्य कार्यालयाचं उद्घाटन झाल्याचं मी या ठिकाणी जाहीर करतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित मराठा सेवा संघाचे संस्थापक आदरणीय कृष्णजी खेडेकर साहेब,
त्यांच्या अर्धांगिनी त्यांच्या सहचरणी माजी आमदार आमच्या आईसाहेब सौभाग्यवती रेखाताई खेडेकर, मावळते अध्यक्ष विनोदजी गायकवाड, ज्यांच्यावर जिल्ह्याची आता जबाबदारी दिली ते अकाल सर, कार्याध्यक्ष कावगे सर डॉक्टर तुपकरजी, आमचे लाडसाहेब रावसाहेब आणि सर्वच 33 डेस्कमध्ये काम करणारे या संघटनेशी जोडलेले सर्वच उपस्थित अधिकारी कर्मचारी आणि या संघटनेवर प्रेम करणारे माझे सर्व बांधव, कावगे साहेबांना आणि परवा आम्ही बसलो आणि जागा त्यांना मीच सुचवली. सगळं माझ्याकडे ऐकून घेतलं आणि खरोखर मी खेडेकर साहेबांच्या आणि सगळे जे आमचे मामा वगैरे त्या काळात होते, आकाशसाहेबांनी सांगितलं की त्या काळातली चळवळ आता खूप आपली कमजोर झालेली आहे. त्या काळात एक वादळ असं निर्माण झालं होतं की संपूर्ण जगामध्ये केवळ सेवा संघाचीच चर्चा होती. विद्यमान सरकार महाराष्ट्रातले त्यावेळेस त्यांनी देखील त्या काळात धडकी घेतली होती. तर आपण सरकारमध्ये होतो, मंत्र्यांमध्ये चर्चा करायची की याचा काहीतरी बंदोबस्त झाला पाहिजे. पण अजूनही सेवा संघाशी जोडलेला कार्यकर्ता, खेडेकर सोबत जोडलेला कार्यकर्ता हा आपला मार्ग सोडत नाहीये, जिद्दीने त्या कामामध्ये आहे. केवळ त्याला गती देण्याची आणखी जास्त आवश्यकता आहे असं मला या ठिकाणी वाटतं. आणि ह्या कार्यालयाचं मराठी चर्चा आपण कावगे साहेबांच्या वडिलांच्या दुःखटनेच्या दिवशी एक वदती आपण केली होती. सगळं माहीत असतं तर मी वारकरी भवन बांधलं, मी स्वाध्याय भवन बांधलं, मी छत्रपती शिवाजी महाराज भवन बांधलं, 15 भवनं बांधले झाले, 15च्या वर शहरामध्ये. मराठा सेवा संघाचं भवन तर मी तुम्हाला एखाद्या कुठचं इतकं सुंदर बांधून दिलं असतं, पण असं काही तो भाग नाही आहे, पण आपला कार्यक्रम त्याच्यामध्ये झाला असता हे म्हणायचं आहे. खूप लेट झालं. तर आपण या भाड्याच्या याच्यामध्ये आपल्याला फार काळ राहायचं नाही आहे. आता माझे परवाच 25 कोटी या घरी फायनल केले, आज मला 20 कोटी या परत मागितली आहे. आणि त्याच्यामध्ये मी शहरातल्या चांगल्या देखण्या जागेमध्ये म्हणजे हार्ट ऑफ सिटी जागा असेल ती सर्वांनाच विषय असेल अशा ठिकाणी किमान 1 कोटी रुपयाचं आपल्या सेवा संघाचं भवन किंवा कार्यालय सेवा संघाचं अविरत साधण्यात कार्य मुलींचं वसतिगृह. तुम्ही अधिकारी घ्या, मी सामाजिक जीवनात काम करतो, 40 वर्षापासून करतो आणि अशा भागातून करतो की ज्या भागामध्ये कधी कधी लोकांची सुरपट भेटत नाही. आणि स्वाभाविकच आपल्या मुलीला शिकवण्याकरताची आई वडिलांची जी काही कसरत असते, पैसे नसतात, कुठे देत नाही, हे सगळ्या जणांना आम्ही पाहतो. आणि मग ग्रामीण भागातून इकडे यायचं तर बाहेरच्या खोलीचे पैसे पुरत नाही, म्हणजे परवडत नाही, मेस परवडत नाही. आणि मग अशा वेळेला एक चांगली सुविधा सेवा संघाच्या माध्यमातून लोकांकरता प्रत्येक ठिकाणी झाली. आणि या ठिकाणी देखील तो शोध सुरू होता. 6 महिन्यापासून चर्चा चालू. शेवटी परवा माझ्या डोक्यात आलं की आपल्याला मी काय बऱ्याचशा डोक्याचं जाहीर करत असतो, लोकांना कळत असते की मी अचानक बॉम्ब टाकून देतो, तिथं काय झालं आहे. कारण आपण काय कुठली जागा डिक्लेअर केली की लगेच लचके तोडत असं बाहेर पडतं. त्यामुळे आपण वॉटरवर्कची जमीन जी मी आपल्याला राखून ठेवली होती, आपण 6 महिन्या 1 वर्षापूर्वी त्याच्यावरचं सगळं अतिक्रमण तोडलं, बिल्डिंग्स तोडल्या आणि लेवल करून ठेवलेलं आहे. 56 आर जमीन म्हणजे जवळपास 1.5 गुंठ्यापर्यंतचा, 1.5 एकरापर्यंतचा जो परिसर आहे. मग तर सगळी पोट खराब पण करता येत. तर मी आज आपल्याला सांगेन, ज्यावेळेला ही सगळी मंडळी बसली की आमच्याकडे 2 कोटी रुपयाची तरतूद आम्ही करू शकतो, शीघ्र करू. म्हटलं तुमचे पैसे तुमच्याकडे राहू द्या, 3 करोड रुपये मीच टाकतो. 3 करोड रुपये टाकून, कारण माझ्या डोक्यात होतंच मी CBSE पॅटर्न शहरात असं चालू केलं. CBSE पॅटर्न चालू करता क्षणी माझ्या डोक्यात आलं की खेड्यापर्यंत खूप लोक मला भेटले की आमच्या मुलांना CBSE पॅटर्न आम्हाला शिकवायचं आहे, पण आमच्याकडे राहायला व्यवस्था नाही. म्हटलं मी वसतिगृहाची व्यवस्था करून सुदैवाने डॉक्टर साहेबांची भेट झाली, साहेबांची भेट झाली आणि ही सगळी मागणी समोर आली. आणि मग किमान 10 कोटी रुपयाची ती जमीन आजच्या तारखेवर जी आहे, त्या जमिनीवर 3 कोटी रुपयाचं मुलींचं आणि माझं, तुम्ही मुलींचं करता माझा आग्रह असा की मुलांचं पण झालं पाहिजे, दोन्ही पण. 3 कोटी रुपयाचं अतिशय
सगळ्या प्रकारच्या सुविधायुक्त त्या ठिकाणचं ते हॉस्टेल किंवा आपण त्याला काय म्हणतो वसतिगृह आणि त्याच्या सगळ्या सुविधा ह्या आपण ताबडतोब उभं करायचा प्रयत्न करू. मी जास्त सांगत नाही, 7-8 दिवसामध्ये त्या संदर्भात या आणि मराठा सेवा संघाच्या भवनासह म्हणजे जिल्हा कार्यालयासह हे वसतिगृहाचं देखील काम हे आपण लवकरात लवकर चालू करायचा प्रयत्न त्या ठिकाणी करू. पुढच्या वर्षीच्या ॲडमिशन ज्यावेळेस मुली या ठिकाणी घेतील त्यावेळेला त्यांच्याकडे निवास व्यवस्था उपलब्ध असेल. कारण आम्ही टाईम लिमिटमध्ये काम करायचा प्रयत्न करतो. नाही तर तुम्ही मला सांगितलं मेघ सगळं देतो पण मेघ गरजतो हे पण सांगायला पाहिजे. जास्त आता बरसत नाही तर ते करावंच लागत असते, त्याच्याशिवाय कामं फास्ट होत नाही. आणि म्हणून सर्व अधिकारी कर्मचारी वर्गाने जास्तीत जास्त आपला याचा प्रचार प्रसार पुढे करत राहावा. या मागच्या काळामध्ये जे कोणीच करू शकलं नाही, शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात होऊ शकत नव्हता. सगळ्यांनी अगदी सगळे लोक देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गेले, त्यांनी शेरा मारला, विशेष विभाग म्हणून परवानगी देण्यात आली, तरी देखील महाराजांचा पुतळ्याचा मार्ग मोकळा झाला नव्हता. मी आमदार झाल्यानंतर ज्यावेळेला मी सगळं पाहिलं, अगदी सगळ्या मंत्र्यांनी हात टेकले होते. मी विचार केला की का होत नाही, तर विधानसभेमध्ये दिवाकर रावतेंनी घोषणा केलेली होती की महामंडळाची जागा यापुढे कुठल्याही स्मारकाला देण्यात येऊ नये. ही घोषणा होती विधानसभेत. मग मुख्यमंत्री निर्णय कसा घेणार? ज्या वेळेला विधानसभेत सर्वांमध्ये एखादा निर्णय होतो त्याच्यामध्ये तो निर्णय बदलायचा अधिकार फक्त विधानसभेलाच असतो. आम्ही त्या दिवशी रात्रभर स्टडी केला आणि रात्री 2-2:30 वाजता नियम 47 वर मी थांबलो. आणि थांबल्यानंतर त्या मी सकाळीच आपल्या कोमटवारकडे गेलो, सचिवाकडे, आणि त्याला मी माझा ड्राफ्ट दाखवला. तेवढं परफेक्ट आहे. आता शेवटचा दिवस अधिवेशनाचे 2 दिवस बाकी होते आणि मी सकाळीच अनिल प्रभांकडे गेलो. म्हटलं आज कुठल्याही काम वेळेच्यामध्ये ज्यावेळेला सभागृहात गोंधळ होईल तेव्हा तुम्हाला ह्या नियम 27 वाचायचा. म्हणजे गोंधळातच का बरं? मला अशा गोंधळात वाचायचा की बाकीच्या अध्यक्षाशिवाय माझ्याशिवाय तुमच्याशिवाय ऐकायलाच गेला नाही पाहिजे. नाहीतर आपण केले की सगळे उभे राहतील, आम्हाला द्या, आम्हालाही द्या, आम्हालाही द्या. पहिला दिवस मी त्या मंत्र्यांच्या मागे बसून राहिलो, काहीच झालं नाही. दुसऱ्या दिवशी सगळे गेलो, म्हणलं बघ आज शेवटचा दिवस आहे, आज झालाच पाहिजे. ते करोना होता, सभागृहातले लोक काही अर्धेवर होते, आम्ही गेलो नसल्यामुळे आम्हाला वर पाठवलं, पण मी जबरदस्ती खाली बसलो. 4 वाजता मंत्र्यांच्या आणि त्याला म्हटलं बघ आता वाचायचं आहे. मग उठलो, त्याच्या बाजूला जाऊन बसलो. तेवढ्या एका विषयावरून सभागृहात गोंधळ चालू झाला. मी लगेच चिमटायला घेतला, वाचून टाकला. पटलावर जे काय अध्यक्ष होते बसलेले ते त्यांना म्हणतात, अरे जिजाऊ साहेबांचा विषय जोरात वाचा. मित्रांनो नाही, हळूच बोल. आणि ते नियम 47 वाचल्यानंतर त्या नियम 47चा एकदा विषय सभागृहात वाचला गेल्यावर किंवा काही कॉमेंट्स केली जात नाही, हा त्याचा कायदा आहे. त्याला कोणीच त्रास करू शकत नाही. आणि ही जो माझ्या लक्षात आल्यामुळे मग ती जागा आदेश असा झाला की पहिली आणि शेवटची परवानगी ही शिवरायांची करायला गेली. आज मला अभिमान वाटतो की आपण 18 पगड जातीला ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी घेऊन चालले, मा जिजाऊंनी त्यांना जी प्रेरणा दिली, आज त्या जिजाऊंचं देखील खूप मोठं स्मारक आपण या शहरामध्ये उभं केलं. आपल्याला माहिती आहे की आपली मंडळी कधी वर्गणी देत नाही. शिवरायांचा पुतळा अडकून पडला, शिवरायांच्या समितीचे स्मारकाचे अध्यक्षांचे चेक बाउंड झाले, समितीतल्या 21 पैकी 17 पदाधिकाऱ्यांचे चेक बाउंड झाले. डॉक्टर साहेब समोर आहे, होणारच नव्हतं. मी माझे 4 प्लॉट विकले डॉक्टर साहेब. 26 लाख रुपये मी शिवरायांच्या पुतळ्याला दिले, 27 लाख रुपये मी जिजाऊ मासाहेब आणि बाल शिवाजीला दिले, 16 लाख मी संभाजी महाराजांना दिले आणि बाकी सगळ्या पुतळ्यांना माझ्या ह्याच्यातले 3-3, 4-4, 5-5 लाख दिले. 1.25 कोटी रुपयाची पुतळे आणले. मला भीकच नाही मागायचं. आम्ही अशी शिवजयंती केली, अध्यक्ष मी होतो. म्हणलं कोणालाच पैसे मागायचे, त्रासच द्यायचा. आपोआप 1 कोटी रुपये जमा झाले. सांगायचंच काम नाही करत. पण हे सगळं करताना शहरामध्ये किंवा जिल्ह्याचे वातावरण गेलं की आज आपल्याकडे काही मतभेद नाही किंवा जातीवाद राहिलेली सगळी लोक एका गुन्ह्या गोविंदाने या ठिकाणी नामताळी पाहतो. या स्मारकाचा मागचा उद्देश हाच आहे की या स्मारकाला बघून आम्हा लोकांना प्रेरणा आली पाहिजे, आम्हा लोकांना स्फूर्ती आली पाहिजे. आज पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी आपल्याला विचार दिला, आपल्यालाच नव्हे जगाला विचार दिला, देशाला दिला, राष्ट्राला विचार दिला.
आज ते शरीराने जरी थकले असतील पण विचार कधी हा मात्र होत नसतो किंवा विचार कधी थकत नसतो. येणाऱ्या प्रत्येक तरुणाईच्या हृदयामध्ये तो एका नव्या उमेदीने जन्म घेत असतो. एक नवी दिशा, एक नवी ताकद ही त्याला मिळत असते. म्हणून हे विचार आम्हाला सदैव हे तेवढ ठेवले पाहिजे. त्या विचाराच्या माध्यमातून नवीन नवीन माणसं, नवीन नवीन समाज हा घडवायचं काम आपण या ठिकाणी केलं पाहिजे. आणि माझ्यासारख्या राजकीय म्हणजे मी तर काय सगळ्यांचाच आहे आणि भूमिका घेताना मी कधीच कचरत नाही आणि जे बोलतो ते मी करून दाखवतो आणि आपण करत आलो आहे. बोलीबाईंचा लक्षाचे विषय असतील की आणखी काही असतील. खेडेकर साहेब, तुम्ही माझा दरबार पासाल ना, नवरा बायकोच्या भांडणं, संसार तुटायपासून, पोटी बोलण्यापासून सगळ्यात जास्त विषय असतात. 5,500च्या वर तुटलेले संसार आम्ही बसवले कमीत कमी. असं खूप काही आहे. आणि म्हणून मला लहानपणापासून काम करायची जिद्द आहे. मला खोटेपणा आवडत नाही. मी कोणाशी कोणाला धोका देत नाही. मी कोणाला खोटं बोलत नाही. मागच्या काळात माझा इतका वाईट प्रचार केला तरी तुम्हाला माहिती आहे, हा निवडून आला तर अधिकाऱ्यांना खुर्च्या सोडून पळावं लागेल, घर सोडून पळावं लागेल. एवढं सगळं केलं तर अधिकारी इकडे यायलाच तयार होत नव्हते. आणि आता अधिकारी मंडळ बसले की म्हणता इकडं तर उलटच दिसतो सगळं. आम्हाला विचारतात भाऊकडे काही लग्गा आहे का बाहेर. तर हे एक सामान्य कुटुंबातला माणूस की ज्याचे वडील सालदार होते. मी देखील शेतात मजुरी करायचो. नागर आम्ही सगळे काही शेतीची कामं करायचो. मी चहा विकला, भाजीपाला विकला, हमाली केली, विहिरी खोदल्या, नागट्या केल्या, लाकडं विकली. सगळं करत तिकडे असल्यामुळे सगळ्यांचे दुःख आपल्याला मिळते. ज्याच्यामध्ये जायचं त्याच्यासारखं वागायचं हा एक स्टाईल स्वभाव. आणि मग आता 2-3 महिन्यात निवडणूक आहेत. नेहमीसारखं आपल्याला माहिती आहे की मराठा समाजामध्ये फूट पाडायचे, तुकडे पाडायचे खूप प्रयत्न होत असतात. आणि या तुटीचा फायदा, तुकड्यांचा फायदा ते लोक बंदच घेऊन जातात. आणि म्हणून या बुलढाण्यामध्ये आतापर्यंत आपल्या लोकांमध्ये भांडण लावून 100-150 मतांचे जे काही लोक आहेत त्यांनी या मतदारसंघामध्ये आपल्या लोकांवर राज्य केलं. पण आपण सगळ्या कर्मचाऱ्यांनी सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या वेळेला अशी वेळ येईल की कोणीतरी आपले तुकडे पडून राहिला, आपला बुद्धिभेद करून राहिला, आपला मतभेद करून राहिलेला आहे, आपल्याला वेगळ्या दिशेने देत आहे, त्यावेळेला एक मुखाडी सर्वांनी कुठेतरी एकत्र येऊन सगळ्या लोकांमध्ये जाऊन योग्य तो निर्णय आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे. तो कोणासंदर्भात घ्या मी हे म्हणत नाही. ही फक्त आपण जर कृती सर्व लोकांनी केली तर निश्चितपणे येणाऱ्या काळात आज जे कामं दिसतात याच्यापेक्षा जास्त कामं आपल्या सगळ्या लोकांना बघायला मिळतील. मी तर तुम्हाला सांगतो की बुलढाणा शहर आज मग तुम्हाला विचारची कसं आहे. पांडेसाहेब अजून किती बाकी आहे आपलं? 1 वर्षाने या बुलढाणा कोणी ओळखणार नाही. मला चॅलेंज आहे. लोक बघायला येतील. आता एक आमदार का शहरात झाडं लावतात ते बघायला जाणार आहे. मी आणि शिव आम्ही 5 दिवस तिकडे गेलो पूर्ण. बंगलोर, उटी, म्हैसूर आणि आंध्रमध्ये राजमध्ये 1.5 करोड रुपयाची झाडं बुक केली आहे. 1.5 करोड रुपये. आणि सगळं वेगळं ते सगळं आता बुलढाण्यामध्ये उद्या 2-4 बरेचशी झाडं डायरेक्ट 15-15 फुटाची. या रस्त्यानं जाल तर अख्खं गुलाबी, दुसऱ्या रस्त्यानं जाल तर अख्खं पिवळं, तिसऱ्या रस्त्यानं जाल तर आणखी पांढरं. सगळे फुलं आणि सुगंध आणि निसर्गाचा बॅलन्स ठेवणारी झाडं, जे प्राणवायू आपल्याला लागतो त्याच्याच ते सगळा बारीक सारीक विचार करून जेवढे शहरात 55 भूखंड आहेत, प्रत्येक भूखंडामध्ये बगीचा, प्रत्येक भूखंडात ओपन जिम, प्रत्येक भूखंडामध्ये त्याला काय म्हणतो आपण वॉकिंग ट्रॅक, रनिंग ट्रॅक, खूप सगळं चाललेलं आहे. म्हणजे कधी कधी तर मीच पागल होतो, मला दाखवतो मी काय काय करून टाकलं. आणि मग कधीतरी ते पुढे येताना समजताना हे चाललंय. तर मी त्या विषयावरती जास्त बोलत नाही. पण आजच्या या उद्घाटनाच्या निमित्ताने आपल्या लोकांनी संवाद साधता आला आणि तुम्ही जी काही मोहीम हातामध्ये घेतली त्या मोहिमेचा वाटा उचलण्याची संधी मला या ठिकाणी मिळाली. ती आपल्या मराठा सेवा संघाच्या जिल्हा कार्यालयाच्या निमित्ताने 1 कोटी रुपयाचं कार्यालय ह्या गॅरंटीने सांगतो की 1 महिन्यामध्ये आपलं मंजूर होईल. जी आपल्या सगळ्यांची आहे की आपल्याला वस्तीगृह या ठिकाणी करायचं तर ते दुपारी आमचं 2 कोटी होतं, मी 3 कोटी आणतो. 3 कोटी रुपये आणि आपली नगरपालिकेची जागा तो भूखंडाने काढली साहेब. भूखंड ओपन भेटचा असतो. ती नगरपालिकेच्या मालकीची शेत जमीन आहे, भूखंड नाही. भूखंडाचा शेतजमिनीमध्ये फरक आहे. म्हणून ती जमीन, त्या जमिनीवर आपण हे सगळं मंजूर करून आणू. सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मला माहिती मी गेलो की ते मला काही नाही म्हणत नाही. जेवढी अमाऊंट टाकली ते मला देऊन टाकतात. तर आपण पुढच्या सोमवारीच मी तिकडे जाणार आणि 8 दिवसामध्ये ते मंजूर करून आणणार आणि पुढच्या महिन्याभरात खेडेकर साहेबांच्या हस्ते आपण भूमिपूजन करणार. एवढंच या ठिकाणी आपल्या सगळ्या लोकांना
आश्वासन नाही, मी आपल्याला वचन देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.